शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या समर्थनात माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ एकवटले असून सैनिक टाकळीतील एमआयडीसी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। परिसरातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, महिलांना उद्योगामध्ये कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि दक्षिण शिरोळ तालुक्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी एमआयडीसीची उभारणी आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून सैनिक टाकळी येथे एमआयडीसीला मंजुरी मिळाली असून या माध्यमातून विविध उद्योग उभारले जाणार आहेत। काहींकडून शेतीची जमीन जाणे व प्रदूषण वाढण्याच्या कारणावरून विरोध केला जात असला तरी प्रस्तावित एमआयडीसी ग्रीन झोन स्वरूपाची असून प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले। सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, युवकासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच विविध विकास कामासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। गारमेंट क्लस्टरसह अन्य प्रदूषण विरहित उद्योगामुळे शेकडो युवक व महिलांना रोजगार मिळणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले। माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी एमआयडीसीमुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असून विरोध न करता गावाच्या हिताचा विचार करण्याचे आवाहन केले। माजी सैनिक विजय पाटील यांनी दक्षिण शिरोळ तालुका मोठ्या उद्योगापासून वंचित राहिला असून एमआयडीसीमुळे युवकांना दूरवर नोकरी साठी जाण्याची गरज भासणार नाही असेही सांगितले। माजी सैनिक कोंडूजी पवार यांनी कागल व कोकू शिरगाव प्रमाणे सैनिक टाकळीचाही एमआयडीसीमुळे विकास होईल असा विश्वास व्यक्त केला। महिलांना रोजगार मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असेही त्यांनी सांगितले। माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील यांनी गारमेंट क्लस्टरसह प्रदूषण विरहित उद्योग येणार असल्याने एमआयडीसी गावाच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले। यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अमर पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव। रणजितसिंह पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सैनिक टाकळी। आज आपल्या तालुक्याच्या आमदारांनी जी एमआयडीसीचा प्रोजेक्ट आपल्या गायरान म्हणजे 1350 आणि 1194 या गायरांवरती जो उपलब्ध करून दिला तो आपल्या युवकांना, महिलांना तसेच युवतींना जो रोजगार मिळणार आहे त्या संदर्भात त्यांनी जो एमआयडीसीमध्ये जे तरुण बाहेर गावी जातात त्यांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तो रोजगार मिळण्यासाठी आपल्या गावातील सगळे जे नागरिक आहेत त्यांचा पाठिंबा, आपला सगळ्यांना पाठिंबा आहे एमआयडीसी होण्यासंदर्भात, त्याचा काही विषयच नाही। पण जे लोकांची मनं डायव्हर्ट करून जे एमआयडीसीला विरोध करत आहेत त्यांनासुद्धा आपल्याला काय सांगायचं आहे की तुमच्या मागण्या रास्त आहेत त्या आमदार साहेबांच्याबरोबर चर्चा करा। त्या चर्चेला त्यांनीसुद्धा आमदार साहेबांनी शिष्टमंडळ घेऊन गेल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलेलं ह्या तुमच्या योजना आहेत ज्या काय तुम्हाला आवश्यक वाटतात ह्या सोडून ज्या व्यतिरिक्त ज्या काही त्यासुद्धा आपण मंजूर करू। पण हा विषय त्यांनी कुठं तर तडजोडीने घेऊन ह्या गावच्या विकासासाठी पाठबळ द्यावं अशी एक आमची इच्छा आहे। मी विजय कृष्णा पाटील, मी सिग्नल रेजिमेंटमधनं रिटायर झालेलो आहे। तर आता जे इथं चालू आहे की एमआयडीसीला विरोध, तर एमआयडीसीला विरोध करण्याचं कारण काही नाही आहे। कारण जर आपल्या गावातील तरुणांना रोजगार भेटत असतील तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या गावातच होते, त्यामुळे सर्वप्रथम अधिकार हा यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की गावातल्या मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल। त्याच्यानंतर ही जी एमआयडीसी ही प्रदूषणमुक्त एमआयडीसी असणार आहे, त्यामुळं प्रदूषण होण्याचं काही कारण नाही, त्यामुळं विरोध करण्याचं यालासुद्धा काही कारण नाही। आता यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही की विरोधकांना की एमआयडीसी रद्द करा, फक्त माजी सैनिकांना पुढं करायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि एमआयडीसीला विरोध करायचा हे चालू आहे इथं। आता मी सुद्धा एक माजी सैनिक आहे। आता मला 35,000 पेन्शन भेटत असताना मी एमआयडीसीला का विरोध करू, का माझं भागलं म्हणून मी विरोध करू काय? आता तरुणांना जर रोजगार भेटला तर चांगली गोष्ट आहे। जर इथं गावाजवळच तरुणांना रोजगार भेटला ते 1-2-4 मसरं घेऊन आपली शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकतात, त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांच्या लग्नासाठी सुद्धा सोयीस्कर होणार आहे या गोष्टी सर्व। आणि आता ती जातात 70 मुलं आमच्या गावातून जातात 5 स्टार एमआयडीसीमध्ये कामाला। त्यांचा नाही म्हटलं की महिन्याला खर्च 5,000 ते 6,000 रुपये होतो आणि त्यांना पेमेंट किती आहे 13,000-14,000। मग त्यासनी काय राहतं हा विचार करणं गरजेचं आहे, कळलं काय? त्यामुळे एमआयडीसी तर झालीच पाहिजे। सर्वप्रथम मी सुद्धा एमआयडीसीच्या विरोधात होतो,
तेव्हा जेव्हा मी यड्रावकर साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्व सविस्तर समजावून सांगितलं. माजी सैनिकांना सैनिक स्कूलसाठी तिने पाठपुरावा करत आहेत. त्याच्यानंतर क्रीडांगण यड्रावकर साहेबांनी स्वतः म्हटलं केव्हा उद्या चालू करूया का बांधायला, उद्या बांधायला ते तयार आहेत क्रीडांगण. मग एवढं सर्व काही असताना मग विरोध करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी एक माजी सैनिक असून माझा या MIDCसाठी पाठिंबा आहे आणि MIDC झालीच पाहिजे. आणि जर MIDC झाली नाही तर आम्हीसुद्धा उपोषणाला बसायला तयार आहे, कारण आम्हाला MIDC गरज आहे. 90 वर्षाचं प्रमाण माझे वय आहे आणि मला निघून 40 वर्ष झाली पेन्शनवर. माझं असं मत आहे की आमच्या मुलाबाळांना बायका पोरांना सर्व्हिस मिळण्याकरता MIDC झाली पाहिजे. त्यात कित्येक कारण आहेत की माजी सैनिकाचं नाव घेऊन कित्येक राजनीतिक लोक आपली रोटी शेकायला लागले. इथे यड्रावकरांच्या जवळ काही सैनिक गेलेले होते. उपोषणाला कित्येक सैनिक बसलेले होते. सैनिक म्हणजे 400 ते 500 गावाचं सैनिक आहे, त्याला म्हणतात सैनिक, माजी सैनिक. हा सैनिक जर एकत्र होऊन 2 पार्टीचे सैनिक 20 मिळून जर सगळ्या सैनिकाची जिम्मेवारी घ्यायला लागलो आणि निर्णय घ्यायला लागले तर ही बेकारची गोष्ट आहे. माझी तरी मत आहे गावाला MIDC झाली पाहिजे, सर्व्हिस मिळाली पाहिजे, गावाची प्रगती झाली पाहिजे. याच्या अगोदर कित्येक गावांना, खेडेगावांना, कोकण्या गावांना तिथे MIDC झालेली आहे. अति प्रगती झालेली आहे. सर्व लोकांना मजुरी मिळालेली आहे. ज्या गावचे लोक दुसऱ्या गावाला मजुरी करायला जात होती MIDC कारणानं दुसऱ्या गावचे लोक त्या गावात यायला लागले. त्या गावात मजुरी करायला माणूस नाही, बायका नाही, कारण ते सगळे MIDC सैनिक. म्हणून माझं तरी मत आहे की MIDC ही झालीच पाहिजे.